पेंटेकॉस्ट पवित्र आत्म्याचा सण। पवित्र आत्मा पवित्र त्रैक्यातील तिसरी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला परमेश्वर पित्याकडनं लाभलेली एक अनमोल अशी देणगी। आणि म्हणूनच पुनरुत्थानाच्या 50व्या दिवशी आपण पेंटेकॉस्टचा सण साजरा करतो आणि पुनरुत्थान काळाचा जणू काही आपण पूर्णविराम करतो। प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 14 ओवी 15 आणि 16 मध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुमचं माझ्यावरील प्रेम दिसून येईल आणि त्याद्वारे तुम्हाला पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त होईल। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळल्याने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण केल्याने, प्रभू येशू ख्रिस्ताने जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्याप्रमाणे वाटचाल केली, शुभवर्तमानावर आधारित आपल्या ख्रिस्ती श्रद्धेच्या जीवनाची आपण जडणघडण केली तर आपण पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनाला एक नवीन वळण, नवीन अर्थ प्राप्त करून घेऊ शकतो। आपलं जीवन हे सुंदर, पवित्र आणि शांतिप्रिय होऊ शकतं। त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला आणखीन एक कैवारी देणार आहे, अनदर पॅराक्लेट, अनदर। कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्यासाठी एक उत्तम असा मध्यस्थ आहे आणि त्याला जणू काही भर म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आणखीन एक कैवारी, एक मध्यस्थी आपल्याला सोबत करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची देणगी देतो। पवित्र आत्म्याच्या देणगीद्वारे आपण एकटे नाही तर आपल्या बरोबर, आपल्याला सोबत करणारा आपला सहप्रवासी अंतापर्यंत पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे। आणि म्हणूनच जीवनातील निर्णय घेण्यासाठी, जीवनातल्या अडचणीच्या प्रसंगी, दुःखाच्या किंवा संघर्षाच्या प्रसंगामध्ये पवित्र आत्मा निश्चितच आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि वाईटावर विजय मिळवून चांगलं जे आहे ते करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतं। पवित्र आत्मा त्यासाठी आपल्या बरोबर आहे ही संकल्पना आपण सतत उराशी बाळगली पाहिजे। पवित्र आत्मा हा सामर्थ्यशाली आहे, परमेश्वर पित्याकडनं आपल्याला लाभलेला आहे असं लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 24 ओवी 45, 44 आणि 45 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे। हाच पवित्र आत्मा आपल्याला शिकवणी आणि स्मरण करण्यासाठी मदत करतं। पवित्र आत्मा आपल्याला काय शिकवतं तर प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्याचा पुनरुच्चार करण्यासाठी, त्या शिकवणुकीमध्ये वाढण्यासाठी, ती शिकवणूक समजून घेऊन आजच्या आपल्या परिस्थितीला आपण कसे वागले पाहिजेत ते समजून घेण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला शिकवण देते, आपल्याला समज देते, आपल्याला मार्गदर्शन करते आणि पवित्र आत्मा आपल्याला स्मरण करून देतं। प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जशा प्रकारे गलिलामध्ये आनंदाचं आणि सौख्याचं किंवा सर्वत्र देवराज्याची संकल्पना वाढत होती, तशाच प्रकारचं स्मरण आपल्याला करून देऊन जणू काही आपण त्याप्रमाणे जीवन जगू शकतो याविषयी पवित्र आत्मा आपल्याला बोध करत आहे। पवित्र आत्मा आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीद्वारे, शिकवणुकीद्वारे आणि स्मरण करून आपल्याला आपलं जीवन हे सुंदर आणि पवित्र करण्यासाठी आणि ऑथेंटिक जीवन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सत्य काय आहे ते समजावून घेऊन त्यानुसार पारदर्शक जीवन जगण्यासाठी सहाय्य करत असते। तिमिथिकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 1 अध्यायामध्ये ओवी 6 मध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे की पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतं, पवित्र आत्मा आपल्याला पवित्र करतं आणि पवित्र आत्मा आपल्याला सत्य काय आहे ते समजावून घेण्यासाठी मदत करीत असतं। ह्याच पवित्र आत्म्यामध्ये ज्याप्रमाणे प्रेषित वाढले, त्यांनी तो अनुभव घेतला पेंटेकॉस्टच्या दिवशी,
आणि मग त्यांनी सेवाभावी जीवन जगण्यासाठी जणू काही स्वतःला समर्पित केलं। त्याचप्रमाणे पोप फ्रान्सिस आपल्याला मार्गदर्शन करताना म्हणतात की ख्रिस्ती जीवन म्हणजेच केवळ परमेश्वराचा अनुभव घेण्याचं जीवन नाही, तर ख्रिस्ती जीवन आपल्याला आपलं जीवन जे आहे ते क्रियाशील करण्यासाठी, सेवाभावी करण्यासाठी आणि चांगल्या अनुभवामधून परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेऊन तो दुसऱ्यांना देण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आणि त्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करीत असतं। आज पेंटेकॉस्टचा सण साजरा करीत असताना पेंटेकॉस्टच्या अनुभवाने ज्याप्रमाणे शिष्यांचं जीवन नवीन झालं, शिष्यांच्या जीवनाला एक दिशा प्राप्त झाली आणि शिष्यांनी सेवा करण्यासाठी जसे ते पुढे सरसावले, धैर्यवान झाले, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष द्यावी, ख्रिस्ती श्रद्धेमध्ये परिपक्व व्हावे आणि ख्रिस्ती सेवेद्वारे आपण प्रभूचा गौरव करावा म्हणून प्रयत्न करूया। त्यासाठी पवित्र आत्म्याकडे मध्यस्थी करूया।